नमस्कार मित्रांनो, मी आहे स्वराज गायकवाड. स्वागत आहे आपलं आमच्या महाराष्ट्र कृषी उद्योग या युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत की गाईचे दूध कसं वाढवायचं. तर त्यासाठी आपल्याला काय काय सामग्रीची गरज लागणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर सामग्री अशी जास्त काय नाही, जे आपल्या घरगुती यूज मध्ये असतात, घरगुती वापरामध्ये ज्या गोष्टींचा आपण वापर करतो त्याच गोष्टीचा वापर करून आपण गायींचे दूध वाढवण्यासाठी उपाय करायचे आहेत. तर ते उपाय सांगण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर दिसणाऱ्या घंटीवर दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. तर मित्रांनो, पहिला उपाय आहे आयुर्वेदिक उपाय आहे. आता सगळ्या भारताला कळालंय की आयुर्वेदाचं महत्व काय आहे. त्यामुळे आपण आयुर्वेदाचा वापर करून गायींचं दूध वाढवायचा प्रयत्न करायचा आहे. तर आपल्याला आयुर्वेदिक चूर्ण तयार करायचं आहे. तर त्या आयुर्वेदिक चूर्णामध्ये कशाची गरज आहे, काय काय लागणार आहे, तर चला बघूया आपण. त्यामध्ये आपल्याला 250 ग्राम गव्हाची लापशी, 100 ग्रॅम गूळ, 50 ग्रॅम मेथी, 25 ग्राम जिरे आणि 25 ग्राम ओवा आणि एक ओल्या खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे. तर ही झाली सामग्री लागणार. आता प्रोसेस त्याच्यावर कशी करायची आहे. गव्हाची लापशी, गूळ, मेथी, जिरं आणि ओवा शिजवून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये परत खोबरं घालायचं आहे. वाटी आपण ओल्या खोबऱ्याची घेतली होती ती घालायची आहे आणि हे फक्त जनावरांना रिकामे पोटी द्यायचं आहे सकाळी. आणि यामुळे काय होतं तर जनावरांचं पचन महत्वाचं चांगलं होतं आणि जी जनावरांना गरज आहे मिनरल विटॅमिनची, ती गरज त्यांची पूर्ण होती दिवसाची. आणि जे जनावर खाणार आहे ते वैरण असू दे किंवा काही जरी असू दे, तर त्यांच्या शरीराला लागणार आहे. भले कुठली सुद्धा तुम्ही वाढ टाकत असू दे, त्याचे जे घटक आहेत ते सर्व घटक त्या गायीला शरीराला लागणार आहे. त्यामुळे गायीचे दूध वाढणार आहे. हा उपाय तुम्ही 2 महिने कंटिन्यू करायचा आहे. तर तुम्हाला निश्चितच या उपायाचा रिझल्ट मिळणार आहे. तर बघूया आपण पुढचा उपाय काय आहे. तर मित्रांनो, पुढचा उपाय अगदी सोपा उपाय आहे आणि घरगुती उपाय आहे. घरात असणाऱ्या वस्तूपासून आपण तो उपाय सहज आणि सोप्या रीतीने पूर्ण करू शकताय आणि सर्वोत्तम घरगुती उपाय आहे हा. आपल्या घरात मोहरीचं तेल असतं किंवा आपल्याला दुकानात बाजारातून मिळतं मोहरीचं तेल आणि गव्हाच्या पिठापासून आपण गाईचं दूध वाढवायचं आहे. तर करायचं काय आहे प्रोसेस त्याच्यावर. तर 200 ते 300 ग्रॅम आपण मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि 250 ग्रॅम गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर ते मिक्स करायचं आहे एकामेकामध्ये. तेल आणि गव्हाचं पीठ मिक्स करून त्याचे गोळे तयार करायचे आहेत आणि ते गोळे गाईला खाऊ घालायचे आहेत. तर ह्यानं काय होणार आहे की गाईची जे फॅट आहे, दूध आहे, ते वाढणार आहे. आणि गायला कशाची कमतरता असेल, गायीचे जर कुठला आजार असेल, म्हणजे सांधेदुखी असेल, गायची तब्येत होत नसेल, तर ह्यानं गायची तब्येत व्यवस्थित होणार आहे, सांधे दुखणार आहे. त्याचबरोबर महत्वाचं दूध उत्पन्न सुद्धा वाढणार आहे. आणि हे कसं द्यायचं आहे की चारा खाल्ल्यानंतर संध्याकाळी हे औषध द्यायचं आहे गायला, जेणेकरून गायला कोणताही त्रास होणार नाही आणि खाल्लं की तिच्या शरीराला आराम भेटतो रात्रभर. त्यामुळे ते खाल्लं की शरीराला व्यवस्थित पचणार आहे. आता हे औषध दिलं आपण, म्हणजे मोहरीचं तेल आणि पिठाचं गोळं जर दिलं तर त्याच्यावर लगेच पाणी द्यायचं नाही जनावरांना आणि फक्त 7 ते 8 दिवसच हे औषध जनावरांना द्यायचं आहे. त्यानंतर परत लगेच 7 ते 8 दिवस झालं की लगेच परत औषध द्यायचं नाही. नंतर एक 3 महिन्यानंतर जेव्हा दुधाची लेवल कमी येणार आहे तेव्हा हा उपाय करू शकता. हा उपाय सर्वोत्तम उपाय आहे. आपल्या घरगुती वस्तूपासून आपण दूध वाढवू शकतो. तर मित्रांनो, अजून तुमच्या काही समस्या असतील, दूध वाढत नाही, फॅट कमी असेल, तुम्हाला कालवडीचं संगोपन करायचं समजत नाही, खाद्य कसं द्यावं समजत नाही, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आपण त्यावर व्हिडिओ बनवू. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि एवढा व्हिडिओ बघितलाय तर जाता जाता सबस्क्राईब करून जावा. धन्यवाद.